स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीने ओल्या हरभऱ्याच्या पाल्याची भाजी। अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने छान शेतातील ताजी ताजी हिरवी अशी भाजी। त्यासाठी मी भाजी पूर्ण निवडून घेतलेली आहे हरभऱ्याची, आणि हरभऱ्याची एकदम कोवळी पाने तोडायला हवी। छोटे छोटे रोप असताना भाजी आपण निवडून घेतलेली आहे। आता ही बारीक चिरून घेऊ। बहुगुणी अशी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खायला एकदम चविष्ट आणि छान लागते। भाजी आपली पूर्ण निवडून झालेली आहे। आता हे सर्व भाजी आपण बारीक चिरून घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला ही गावाकडची रेसिपी दिसेल। अगदी बारीक बारीक भाजी चिरून घ्यायची। या भाजीला धुवायचं नाही, नाहीतर भाजीचा खार निघून जातो। भाजी आपली छान बारीक चिरून झालेली आहे। आता भाजीला फोडणी द्यायची। फोडणीसाठी कांदा, हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसूण पाकळ्या बस। इथे गंजामध्ये तेल घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालू। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, त्यानंतर कांदा आणि मिरची, ते सर्व मिक्स करून घेऊया। कांदा मिरची लालसर रंगावर तेलात परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये मी थोडे तुरीचे दाणे घातलेले आहे। तुरीचे दाणे तेलात शिजले की यामध्ये थोडं मीठ, टोमॅटो घातलेला आहे 1, टोमॅटो तेलात चांगला शिजला। यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। ही ओल्या हरभऱ्याची भाजी गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागते। आता यामध्ये आपण हरभऱ्याची भाजी घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर हे आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची। बघू शकता आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे। अगदी झटपट आणि लवकर। या मग जेवायला हरभऱ्याची भाजी, भाकरी, कढी गोळे आणि भात। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।